सिंधुदुर्गात राणे बंधू आमने सामने येण्याची शक्यता आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आमने सामने येण्याची शक्यता आहे। नितेश राणे विरुद्ध निलेश राणे अशी लढत होण्याची शक्यता आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्ह आहेत। आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत काट्याची टक्कर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कोकणातील राजकारणात महत्त्वाचं स्थान असलेल्या सिंधुदुर्गात राणे बंधू पुन्हा आमने सामने येतील का अशी राजकीय चर्चा रंगली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांच्याकडून। विशाल, दोन्ही राणे बंधू एकत्र आमने सामने येण्याची शक्यता आहे आणि स्थानिक निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे। प्रणिता, मागील काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याचं राजकारण जे आहे ते एक वेगळ्या वळणावर येताना पाहायला मिळतंय। शिंदे गट आणि भाजप अगदी स्वबळाच्या लढाईची घोषणा करतात, मात्र जर दुसरीकडे बघितलं तर ही प्रतिष्ठेची लढाई असणार आहे। ती म्हणजे अगदी राणे बंधूंसाठी या कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यासाठी आता ही निवडणूक जी आहे ती अगदी प्रतिष्ठेची असणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्था अगदी स्वबळावर लढण्याच्या घोषणा ज्या आहेत या दोन्ही आमदारांकडनं केल्या जात आहेत। त्यामुळे एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता कोणाबरोबर राहील हे आता या चित्र जे आहे ते आता काही दिवसात स्पष्ट होईल। मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर दोन्ही याचा फायदा मात्र उबाटा गटाला होईल का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे राणे बंधू एक प्रकारे राणेंचं वर्चस्व होतं आणि या राणेंच्या वर्चस्वाचा फायदा आजपर्यंत नारायण राणे, त्याचप्रमाणे नितेश राणे, त्याचप्रमाणे निलेश राणे यांना झालेला होता। मात्र आता राणेंचे हे दोन पुत्र अगदी आमने सामने येताना पाहायला मिळतात। त्यामुळे जी काटेकी टक्कर जी आहे ती स्थानिक स्वराज्य निवडणुकीत पाहायला मिळणार आहे। ज्या निवडणुका होतील त्यामध्ये राणेंचं अस्तित्व जे आहे, मात्र यामध्ये महत्वाचा निर्णय ठरणार आहे तो नारायण राणे कोणाच्या बाजूने राहतात। कारण संपूर्ण जिल्ह्याचे वातावरण पाहिलं तर नारायण राणे यांच्याकडे एक वेगळा पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे, अगदी नारायण राणे यांचे जुने कार्यकर्ते, त्याचप्रमाणे नारायण राणेंचे एक बांधलेलं मताधिक्य जे आहे ते कोणाच्या बाजूने राहतं हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे। त्यामुळे नितेश राणे, निलेश राणे जरी आपल्या वल्गना जरी करत असतील की आपला भाजप पक्ष मोठा होईल, त्याचप्रमाणे निलेश राणे जरी म्हणत असतील की आपल्याला शिंदे सेना वाढवायची आहे, त्याचप्रमाणे जे पक्षप्रवेश होत आहेत सध्या जर आपण दुसऱ्या पक्षातलं म्हणजे भाजपचे उमेदवार, भाजपचे मतदार किंवा भाजपचे कार्यकर्ते आपल्या पक्षात घेणार नाही असं जे वल्गना केल्या होत्या, मात्र 2 दिवसापूर्वी सावंतवाडीमध्ये जो मोठा पक्षप्रवेश झाला त्यामध्ये भाजपच्या एका तिथल्या स्थानिक नेत्याला या ठिकाणी शिंदे सेनेमध्ये घेण्यात आलं। त्यामुळे कुठेतरी वादाची ठिणगी जी आहे ती पडलेली पाहायला मिळाली। त्यामुळे जर दुसरी बाजू बघितली तर संजू परब जे आहेत त्यांनी थेट विशाल परब यांना आव्हान दिलेलं आहे, आपण लायकीत राहा। त्यामुळे आता शाब्दिक चकमक देखील अगदी कालपासून आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या राणे बंधूंमुळे कोणत्या प्रकारचं राजकारण वळण घेत आहेत हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। विशाल, आता राणे बंधू आमने सामने येणार की महायुती हा संघर्ष रोखू शकणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।